हॅलो फ्रेंड्स, आत्ताच आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं तर इंटरनल आणि एक्सटर्नल डिव्हिजनचे दोन थेरम तुम्ही स्टडी केला. मागचा व्हिडिओ पहा, बघितला नसेल तर बघून घ्या. दोन थेरम चांगले करून घ्या आणि त्याच्यावर एक्झाम्पल कसे विचारतात ते पहा. जर एक्झाम्पल सेपरेट विचारलं 3 मार्क्सला, 2 मार्क्सला विचारतात इंटरनली किंवा एक्सटर्नली, एकच विचारतील, 2 विचारतील तर 3 मार्क्स विचारतील आणि थेरम विचारला तर छोटंसं एक्झाम्पल याच्यावर विचारतील. क्वेश्चन विचारलेला असतो असा बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट विच डिवाइड द लाइन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स A2-6. म्हणजे थोडक्यात जर आपण जर फिगर जर जॉईन ठिकाणी जर काढायचं म्हटलं तर हा तुमचा सेगमेंट AB आहे. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2-6 8, B चे कोऑर्डिनेट आहेत -1 3 -4 आणि हा R जो डिवाइड करतोय कोणतरी मधला तो पॉइंट 3:1 मध्ये 3:1 मध्ये डिवाइड करतोय, त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचे. त्याचे कोऑर्डिनेट्स काय करायचे? फाइंड करायचे आहेत. समजते का? बघा, त्याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला फाइंड करायचे. त्या सेगमेंटच्या जो डिवाइड करणारा जो पॉइंट आहे तो पॉइंट कोणता आहे तर R पॉइंट आहे. त्याचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स जॉइन करायचे. हा 3:1 म्हणजे हा 3 पार्ट असेल तर हा 1 पार्ट असेल असं आपण फिगर काढू. आता मी नेहमीप्रमाणे काय म्हणणार, लेट हा जो असतो आता ते आपण वेक्टर फॉर्म मध्ये रूपांतरित करायला पाहिजे. लेट A बार एंड A बार B बार R बार be the position vector of A, B and R respectively. असा आपण म्हणतो रिस्पेक्टिव्हली म्हणतो ते. मग हा A बार म्हणलं लक्षात ठेवा, हे कोऑर्डिनेट्स आहेत. हा X कोऑर्डिनेट आहे, हा Y कोऑर्डिनेट आहे, हा Z कोऑर्डिनेट आहे. X कोऑर्डिनेट आहे, Y कोऑर्डिनेट आहे आणि Z कोऑर्डिनेट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे X च्या रिलेटेड I वेक्टर असतो, युनिट वेक्टर. J च्या रिलेटेड Y च्या रिलेटेड G असतो आणि Z च्या रिलेटेड K असतो. So if we join the IJK, it will convert into the position vector, that is A bar equal to Y minus 6J plus 8K, and B bar equal to minus I minus 1I plus 3J minus 4K. These are the position vectors. Means if we join IJK, it will convert into the position vectors. Therefore, आता इंटरनली दोन्ही विचारले तुम्हाला, इंटरनली आणि एक्सटर्नली. आता इंटरनली आपण पॉइंट काढूया. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आपल्याला. याचे काय काढायचे? कोऑर्डिनेट्स. फॉर्म्युला आपल्याला आहे R बार इक्वल टू इंटरनली डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला म्हणतो R बार इक्वल टू MB बार प्लस NA बार डिवाइडेड बाय M प्लस N. हा M असतो लक्षात घ्या आणि हा N असतो M/N, म्हणजे हा M च्या ठिकाणी आणि तो N च्या ठिकाणी. असं फिगर का ड्रॉ केली मग काय प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. तो व्हॅल्यू ठेवायच्या. R बार इक्वल टू M इज 3, B बार इज -I plus 3J minus 4K plus N is 1. A bar is 2I minus 6J plus 8K divided by 3 plus 1 divided by 3 plus M plus N इक्वल टू, आता 3 ने आत मल्टिप्लाय करून घ्या, 1 ने आत मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, तर 3 ने आत मल्टिप्लाय करू. हे बघा R बार इक्वल टू 3 ने मल्टिप्लाय -3I प्लस 9J minus 12K प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं 2I minus 6J plus 8K divide, it is 4 divide 4.
आय एकत्र घेऊ, आर बार इक्वल टू आय ची टर्म आणि आय ची टर्म एकत्र घेऊ, -3i प्लस 2i, -3i प्लस 2i माइनस i प्लस 9j माइनस 6j प्लस 9j माइनस 6j, जे ची टर्म एकत्र घ्यायच्या, 9 माइनस 6 3j and -12k plus 8k -12 plus 8 minus 4k डिवाइडेड बाय 4 हा आपण प्रत्येकाला असा डिवाइड देऊ शकतो. जिथे डिवाइड होत असेल तिथे डिवाइड करा, तिथे डिवाइड होते बघा, आणि मग आर बार इक्वल टू तुम्हाला मिळालं माइनस वन असतो तो घ्यायचा 1/4i प्लस 3/4j आणि हा 1k, आणि लक्षात घ्या हे आर मिळाला, आरचा स्मॉल आर मीन्स पोझिशन वेक्टर मिळाला आर बार. आता ते आर चे कोऑर्डिनेट्स काढायचे, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ आर इज लिहायची, हे कोएफिशिएंट लिहायचे -1/4 3/4 आणि -1/4 3/4 3/4 and -1 is the coordinates of that. He is an internal division. आता एक्सटर्नल डिव्हिजनचा दुसरा जो पॉइंट आहे तो हेच फक्त मग काय सारखं बी इथे घ्यायचा, आर तिथे घ्यायचा, म्हणजे बी जो आहे हा जो बी इथे घेणार मी -1 3 -4 इथे घेणार आणि ती फॉर्म्युल्याप्रमाणेच, आणि हा आर बार एक्सटर्नल डिव्हिजन इथे घेणार याला आरला, हा इथं बी म्हणणार, आणि हा जो यम जो आहे तो यम असा येतो. समजा तुम्हाला फिगर काढायला नाही जमली पण फॉर्म्युला फक्त चेंज करायचा, बाकी फिगर नाही काढायला जमली काय प्रॉब्लेम नाहीये, फिगर काय तर आपल्या माहितीसाठी असते आणि त्यांना काही गरज नाही. हे आहे तसंच येणार, हे आहे तसंच येणार. इंटरनलच्या ठिकाणी फक्त मी काय करणार आहे, एक्सटर्नल म्हणणार आहे, इथं प्लसच्या ठिकाणी मायनस करणार, इथं मायनस करणार, इथं मायनस करणार, इथं मायनस करणार. बघा बदल काय केलं, ए बार ॲज इट इज, बी बार ॲज इट इज, आर बार इक्वल एम बी बार मायनस एन ए बार एम मायनस एन, प्लसच्या ठिकाणी मायनस केलं, इथं प्लसच्या ठिकाणी मायनस केलं, इथं प्लसच्या ठिकाणी मायनस केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ने मल्टिप्लाय केलं, -1 ने मल्टिप्लाय केलं, -2, -1 ने मल्टिप्लाय केलं, +6 -8, आणि हे 3/3 - 1 means 2, and that is r bar equal to 3i minus 2i, I चे कोएफिशिएंट 3i minus 2i minus 5i plus 9j plus 6j 15j minus 12k minus 8k minus 20k, आणि हा डिनॉमिनेटरचा 2 आपण सेपरेट देऊ शकतो. 2 कसाला 3 - 1, आता 2 ने डिवाइड इथं होत नाही, इथं होत नाही, इथं होते, 2 1 जा 2 10 जा, सो r bar equal to -5/2i 15/2j minus 10k. So coordinates of r, point r is -5/2, 15/2 minus 10. अशा पद्धतीनं इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजनचा तुम्ही काय करू शकता तर कोऑर्डिनेट्स काढू शकता. लक्षात आलं का? पहा, असं कुठलाही एक्झाम्पल देऊ द्या, तुम्हाला ते सॉल्व करता यायला पाहिजे. लक्षात आलं का? बघा, हा जर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू.